ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळजवळ 8 खासदारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली अशी बातमी आली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी एक प्रतिक्रिया दिली की मी उद्धव ठाकरेंची प्रतारणा कधी करणार नाही, पक्षाची साथ सोडणार नाही, मी त्या बैठकीत नव्हतो. असं आहे की बैठक झाली की नाही याबद्दल नक्की काही माहिती मला सुद्धा नाही, आणि आपण सुद्धा ही बातमी जी काही सांगतात ती सूत्रावर, तर काय सूत्र आहे, खरं काय खोटं काय मला काही कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे जे आहे ते स्वतःच्या खासदारांची आणि आमदारांची त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी व्यवस्थित पार पाडते. यात संजय राऊतांनी सकाळी आता प्रेस घेतली आणि असं सांगितलं की उद्या माझंही नाव येईल, आदित्यचंही नाव येईल. हा म्हणजे हे जे चालवतात तुम्ही जे बातम्या त्याच्यावर तो एक सरकास्टिक असा रिमार्क्स आहे त्याचा की तुम्ही कोणाची नाव चालवतात, काही करता, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे खरं काय आहे ते कोणालाच काही माहीत नाही. तर तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकार आहात तर तुम्ही ते खरं शोधून काढलं पाहिजे, आणि सूत्र करत बसलात तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार. त्याच्यावर सत्ताधारी पक्षाला थोडं चकमक मिळतंय. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना 2 कोटी ते 20 कोटी पर्यंतचा विकास निधी मिळाला आहे, आणि दुसरीकडे शिवसेना, युबीटी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना अवघा 25 लाखांचा निधी देण्यात आला. नगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या त्यांच्या कारभाराबद्दल मी बोलणं काही योग्य होणार नाही. आणि जे नगरसेवक गेलेले आहेत दोन्ही ठिकाणी त्याच्यामध्ये पण अनेक मॅच्युअर्ड आणि ज्याला योग्य रीतीने आपले प्रश्न मांडणारे, भांडणारे योद्धे अशा आहेत. ते प्रत्येकजण आपापला हक्क मिळवण्यासाठी लढेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.